अँड वेलकम बॅक एव्हरीवन। तर आज आम्ही चाललोय सांगलीला, कारण खूप दिवस झाले गणपती मंदिरला गेलोच नव्हतो। मग त्याच्या आधी सगळ्यात पहिला गाडीला तेल घातलं आणि नंतर निघालो मंदिराकडे। तर इथं आम्ही आता मंदिराजवळ येऊन पोहोचलोय आणि मंदिर दुपारी 12 ते 2 बंद असतं आणि त्याच्यानंतर दिवसभर सुरूच असतं। मग खूप दिवस झाले अंतरा पण म्हणत होती की आपण कुठे बाहेर गेलो नाहीये, कुठेतरी जाऊया। तर मग म्हटलं अंतराच्या पप्पांचं पण काम होतं, ते चाललेच होते, तर म्हटलं आज जाऊया आपण त्यांच्यासोबत। आणि आमची अंतरा बाहेर आली की खूपच जास्त खुश असते, कारण तिला घरात एकटीला बसून कंटाळा येतो। तर मग आम्ही त्यासाठीच तिला सारखं आदनमधनं बाहेर फिरवत असतो। आणि इकडे हत्तीच्या 2 प्रतिकृती बनवलेल्या आहेत बबलू हत्तीच्या स्मरणार्थ। आणि ह्या मंदिरामध्ये आलं की एक वेगळीच शांतता मला वाटते आणि स्वच्छता पण खूप छान मेंटेन केलेली आहे या मंदिराची। तर आता आम्ही चाललोय आत मंदिरामध्ये दर्शनासाठी। तर इकडे अशी छोटीशी बाप्पांची मूर्ती पुढे लोकांना दर्शनासाठी भक्तांना ठेवलेली आहे आणि इकडे हा गणपती बाप्पांचा रथ पण ठेवलाय। आणि जी मेन मूर्ती आहे गर्भगृहाची ती मागे आहे, जी आपल्याला आता थोडीशी दिसते ना ती। आणि मग इथून आम्ही दर्शन घेतलं बाप्पांचं आणि आता बाहेर आलोय मंदिरातून। या मंदिराच्या चारही बाजूला आपल्याला छोटे छोटे मंदिर 4 पाहायला मिळतात। तर हे पहिलं आहे श्री चिंतामणेश्वर गणपतीचं स्वरूप असलेलं मंदिर। तर इथे आम्ही दर्शन घेतलं आणि पुढच्या मंदिराला दर्शन घेण्यासाठी निघालो। तर आपली अशी ही एक प्रदक्षिणा होते, ह्या 4 मंदिरांना दर्शन घेता घेता ह्या मधल्या मंदिराची पण प्रदक्षिणा पूर्ण होते। तर दुसरं मंदिर आहे श्री सूर्यनारायण गणपती मंदिर आहे हे छोटंसं, आणि इथे पण जाऊन आम्ही छान सूर्यनारायणांचे अवतार असलेल्या गणपतींचा आशीर्वाद घेतला आणि त्याच्यानंतर पुढच्या गणपती मंदिराकडे निघालो। असं करत करत आम्ही 4ही गणपती मंदिरातील मूर्तींचे दर्शन घेतले। तर बघा हे सूर्यनारायण गणपती मंदिरांची मूर्ती कशी आहे। तर अशा पद्धतीने आम्ही प्रदक्षिणा घालत घालत निघालेलो आहे दर्शन घेत घेत पुढे। तर आमची अंतरा पण हे सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करते, तिला खूप छान वाटतं वेगवेगळे मंदिर फिरायला। आणि छोट्या बाळांना असं बाहेर घेऊन गेलं पाहिजे, कारण त्यांना पण वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात। एकच घरात त्याच गोष्टीपासून ते पण बोर होत असतात, त्याच्यामुळे आम्ही अंतराला सारखं बाहेर फिरवतो, कारण तिला नवीन नवीन गोष्टी पण पाहायला मिळायला हव्यात म्हणून। तर आम्ही आता पुढच्या मंदिरात चाललोय। तर पुढचं मंदिर आहे श्री चिंतामणेश्वर गणपती मंदिर। तर इथे जाऊन आम्ही मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि इथली पण मूर्ती मी तुम्हाला आता दाखवते या व्हिडिओमध्ये। तर अशी आहे चिंतामणेश्वर गणपतींची मूर्ती। आणि पुढचं आहे श्री लक्ष्मीनारायण गणपती मंदिर। आणि अशा पद्धतीने हे 4ही छोटे मंदिर पूर्ण झाले। तर हे लक्ष्मीनारायणांची मूर्ती आहे आतमध्ये, खूप छान अशी मूर्ती आहे। तर इथे आम्ही मस्त दर्शन घेतलं आणि थोडा वेळ आम्ही शांततेत बसलो होतो इथे। तर अंतरा आमची काय बडबडतीये बघा। नंतर आपण कुठं आलोय? मंदिराला आलोय। काय काय आहे इथं? हत्ती आहे काय? कुठे मागे हत्ती? हा। आणि किती मंदिर आहेत? 2 2 4 5 2 2 4 5 भरून आहेत काय? तुला आवडलं काय मंदिर? आवडलं? आता आपण कुठे जायचं? देवाला। चौका फिश आहे तिकडे, चावल बघ। अंतरा कुठे गेली? तर अशा पद्धतीने छान असं बाप्पांचं दर्शन घेतलं, थोडा वेळ तिथे बसलो आणि आता आम्ही घरी जायला निघालोय। तर गणपतींच्या ह्या मंदिरामध्ये संकष्ट चतुर्थीला खूप जास्त गर्दी असते, पण आधीमध्ये जेव्हा बाकीच्या दिवसांमध्ये इतकी गर्दी नसते, म्हणून आम्ही आधीमध्ये जास्त येत असतो। तर हा मंदिराचा पूर्ण व्ह्यू आहे आणि आता आम्ही चाललोय घरी। तर जाता जाता हा स्टॉल तुम्हाला दाखवते। इथे आपल्याला छोट्या बाळांसाठी खेळणी वगैरे घेता येतात आणि नारळ वगैरे पण इथूनच आपण घेऊन जाऊ शकतो। तर इकडे आमच्या अंतराला पाणीपुरी खायची होती, म्हणून आम्ही थांबलो पाणीपुरी खायला। आणि त्याच्यानंतर आम्हाला डीमार्टमध्ये पण काही ग्रोसरी शॉपिंगसाठी आम्ही जायचं होतं, म्हणून गेलो। तिथून शॉपिंग करून आम्हाला बाहेर यायला 7:45 वाजले आणि घरी जायला आम्हाला 8:30 वाजले होते। तर अशा पद्धतीने आजचा हा दिवस गेला आमचा। तर जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या चॅनललाही पटकन सबस्क्राईब करा। बाय बाय।